गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आज ज्यांचा सर्वप्रथम वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आपण पाहूया डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्स आज आपल्याला कुठल्या मेसेजनी गाईड करत आहेत. पाऊस भरपूर आहे, मुंबईमध्ये रेड अलर्ट आहे. तर नक्कीच गरज असेल भरपूर तरच घराच्या बाहेर पडा, अथवा तुम्ही घरामध्ये सेफ राहावा, शेल्टर्ड राहावा. मुलांना तर शाळा कॉलेजना सुट्टी डिक्लेअर केली आहे, पण तरीच अगदीच महत्त्वाचं काम असेल तरच जा, नाहीतर अजिबात घरातनं बाहेर पडूच नका, घरातच राहावा. प्रायव्हेट जॉब करत असाल तरी तुम्ही घरात राहावा. आपल्या जीवापेक्षा आपल्या फॅमिलीपेक्षा काहीच मोठं नाही आहे, महत्त्वाचं नाही आहे. तर नक्कीच घरात राहावा, घरात राहून काम करा. डिवाइन टायमिंगमध्ये आपल्या युनिवर्सने 2 मेसेजेस दिलेले आहेत. रास पाहूया आपण कोणती येते. सगळ्याच राशींसाठी हा मेसेज असतो, तरी आपण प्रॉमिनेंटली बघूया कोणती रास येते. रास आलेली आहे. सगळ्याच राशींसाठी हा मेसेज असतो व्ह्यूअर्स. मकर रास आलेली आहे. मकर म्हणजे कॅप्रिकॉन. मकर रास, जर तुम्ही कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटीमध्ये असाल तर हा मंत्र नक्की बोला. ओम गौरी शंकर नमः, ओम गौरी शंकराय नमः, ओम गौरी शंकराय नमः. हा मकर राशीने मंत्र म्हणायचा आहे. जर कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल तर मेसेज पहिला बघूया आपण. गिव्ह ग्रॅटिट्यूड. नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड युनिवर्सला द्यायचा आहे, एंजल्सला द्यायचं आहे, तुमच्या इष्टदेवतांना ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत तुम्हाला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. आणि सेलिब्रेशन, नक्की काल पण सेलिब्रेशन होतं, आज पण सेलिब्रेशनच आहे. तर नक्कीच युनिवर्स तुम्हाला सांगत आहे, तुम्ही तुमच्या लाईफच्या ज्या कुठल्या फेजमध्ये सध्या असाल, पर्सनल, मॅरिड किंवा प्रोफेशनल लाईफ, करिअर लाईफमध्ये, तुम्हाला एक नवीन सेलिब्रेशन तिथे भेटत आहे. नवीन ऑपॉर्च्युनिटीज, संधी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये युनिवर्स देत आहे. आणि गिव्ह ग्रॅटिट्यूड म्हणजे आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या ईश्वराला, आपल्या इष्टदेवताला, आपल्या वरिष्ठ लोकांना किंवा आपल्या घरातल्या आईवडिलांना, युनिवर्सना, एंजल्सना सदैव आपल्याला ग्रॅटिट्यूड, त्यांना नेहमी थँक्यू बोलायचं आहे. कारण आपल्याला नक्कीच युनिवर्स कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपातनं युनिवर्स, आपले इष्टदेव, एंजल्स आपल्याला मदत करत असतात. पण आपण त्यांना थँक्यू, ग्रॅटिट्यूड देणं विसरतो. तर नक्कीच आपल्याला नेहमी छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाला थँक्यू हे बोलायचं. थँक्यू बोलायला असा कितीसा वेळ लागतो, फक्त 2 शब्द आहेत ते. आपण जरी भरपूर बिझी असलो लाईफमध्ये, देवाकडे हात जोडायला पण वेळ नसला, मंदिरात जायला वेळ नसला, काही करायला वेळ नसला, फक्त मनातल्या मनात बोलायचं आहे की देवा, आजचा सुंदर दिवस दिलास म्हणून थँक्यू. माझ्या आयुष्यातलं ज्या कुठल्या गोष्टींचं अडथळण होतं ते आम्हाला तू दूर केलंस म्हणून थँक्यू. नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू बोलत राहावा युनिवर्सकडे, तुमच्या इष्टदेवतांकडे, एंजल्सकडे. आणि नक्की पहा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतात. कारण थँक्यू, ग्रॅटिट्यूड देणं युनिवर्सला हे खूप गरजेचं असतं. आणि नेहमी घरातनं बाहेर पडताना आपल्या आईवडिलांची, आपल्या आजी आजोबांचे पाया पडून नक्कीच निघा, इष्टदेवतांचे पाया पडून नक्कीच निघा. हा व्हिडिओ मी प्रत्येक जाती धर्मासाठी सांगत असते, असं नाही की टिपिकल एकाच धर्मासाठी, जातीसाठी नाही. युनिवर्स, एंजल्स, तो परमात्मा आपल्या सगळ्यांचा आहे. फक्त आपण त्याला नावं वेगवेगळी दिली आहेत. तुम्ही मंदिरात जावा, मस्जिदमध्ये जावा, चर्चमध्ये जावा, कुठल्याही देवाला माना, पण फक्त तुम्ही तुमच्या इष्टदेवतांना नेहमीच दिवसात 24 तास असतात, 24 तासातले 1-2 मिनटं जरी त्यांना दिलं, फक्त थँक्यू बोलत प्रत्येक गोष्टीसाठी, तरी युनिवर्स, एंजल्स आणि आपले इष्टदेवत, आपला परमात्मा आपला नेहमीच ऐकत असतो, आपल्याला नेहमीच प्रोटेक्शन देत असतो. आणि नक्कीच तुम्हाला सेलिब्रेशन इकडे भेटत आहे. तुम्ही चांगल्या गोष्टीची सुरुवात करत असाल, करिअर वाईज कुठला नवीन बिझनेस करत असाल, प्रमोशन भेटलं असेल, तर त्या गोष्टीचं नक्कीच तुमच्या इकडे सेलिब्रेशन आहे. सिंगल्स तुम्ही तुमच्या लग्नासाठी वगैरे पाहत असाल तर नक्कीच तुमचं लग्न जुळत आहे. प्रॉपर योग्य घरात तुम्हाला तुमचं सोयरीक जुळत आहे, त्याचं तुम्ही सेलिब्रेशन करत आहात. आणि ज्यांचा वाढदिवस आहे ते तर नक्कीच सेलिब्रेशन आज करणार आहेत. तर आजचा युनिवर्सचा आपला मेसेज आहे गिव्ह ग्रॅटिट्यूड आणि सेलिब्रेशन. नक्कीच आपण छोट्या मोठ्या गोष्टींसाठी नेहमीच आपल्या इष्टदेवतांची, आपल्या एंजल्सची, जे आपल्याला प्रोटेक्ट करतात, त्यांनी आपण ग्रॅटिट्यूड दिलं पाहिजे. तर मकर रास, नक्कीच तुमचा मेसेज तुम्हाला मी सांगितलेला आहे की ओम गौरी शंकराय नमः हा जप नक्की करा. आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदमय, सुखमय आणि उत्तम आरोग्याचा जाओ. गरज असेल तरच घराबाहेर पडा. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदमय जाऊ. धन्यवाद.